नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत। येवला नाका येथील बजाज शोरूम समोर तर रस्त्यावर इतका मोठा खड्डा झाला आहे की तो अक्षरशः स्विमिंग पूल प्रमाणे दिसत आहे। हा खड्डा अनेक अपघातांना कारणीभूत ठरत असून नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे। याच हायवेवर अनेक ठिकाणी रस्ता दबल्यामुळे मोठमोठे उखडलेले भाग म्हणजेच कपारे तयार झाले आहेत। या कपाऱ्यांमुळे अनेक दुचाकी स्वार पडून जखमी होत आहेत। विशेषतः साईबाबा कॉर्नरवर असलेला खड्डा तर लोकांचे प्राण घेत आहे असे म्हणावे लागेल। संबंधित विभागाची बेपर्वाई आणि हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड यांनी संबंधित विभागाला इशारा देत हे सर्व खड्डे तातडीने भरावेत अशी मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। जे पाठीमागे खड्डे दिसतात तुम्हाला, या खड्ड्यात अनेक प्रकारचे वाहन गुंततात आणि या खड्ड्याच्या पलीकडूनच आता एक 8 दिवसापूर्वी तिथे अपघात 8-15 दिवसापूर्वी एक अपघात झालेला आहे। तिथे एक लेडीज मृत्यूमुखी पडली तिथं। आता हे खड्डे, हे जे खड्डं, त्याच्यानंतर सोसायटीचा पेट्रोल पंप आहे त्याच्या समोर एक खड्डं आहे आणि त्याच्या पुढं बेट नाका तिथं पण खड्डं। ह्या म्हणजे पुनतांबा फाटा ते टाकळी फाटा हा जो रोड आहे हा धोकेदायक रोड ठरलेला आहे। म्हणजे याच्यात सांगताच येत नाही कोणाचा कधी काय मृत्यू होईल आणि काय होईल। पण एक सांगतो, आम्हाला वरून राजसाहेबांनी सांगितलेले मराठा माणसावर जर अन्याय होत असेल तर हे आम्ही खपून घेणार नाही आणि या संबंधित खात्याला आताच सांगतो का त्यांनी लवकरात लवकर हे खड्डे बुजवावं, नाही तर यांना या खड्ड्यात बुजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आत्ताच सांगतो, कारण काय होऊ राहिलं, आत्ता मध्यंतरी सकाळी सोसायटीच्या पेट्रोल पंपापाशी एक मोटरसायकलीवाला इतका बेकार पडला, तो अक्षरशः साळला। हे दिसत नाही की ते कपाऱ्या पडलेल्या यांना, हे फक्त ना डागडूस करताना पैसे काढून घेता बस, हे यांचे घर भरू राहिले। जर या संबंधित खात्याला सांगतोय, जर या खात्याने जर ऐकलं तर ठीक आहे, जर नाही ऐकलं तर साम नाम दंड यांना दाखवून देऊ आम्ही काय होईल ते। हा मेन हायवे, इथं कॉलेजचे मुलं मुली यांची कंटिन्यू वर्दळ असते आणि अशा याच्यामध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी अशीच एक दुर्दैवी घटना इथं घडली होती। या अशा खड्ड्यांमुळे एक मुलीला तिचा जीव गमावा लागलेला होता। तरी शासनाचं याच्याकडे काही लक्ष नाही, एवढं घडून सुद्धा तरी आपण पुढे पाठवण्याचा प्रयत्न करावा।